विजय असो, विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। 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 कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो। विजय सोनवणे, जनता क्रांती दल कराड तालुका अध्यक्ष, सातारा नगरपालिका कंत्राटी कामगार यांच्या किमान वेतनासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालय सातारा आणि कामगार आयुक्त यांना वारंवार पत्र दिलेले आहेत। तसेच सेवनाई नगरपालिकेचे पत्र दिलेले आहेत की त्यांना किमान वेतनानुसार पगार मिळावा, त्यांना कायमस्वरूपी कामावरती घेण्यात यावे आणि जे ठेकेदार आहेत त्यांच्यावरती जे दादागिरी करत आहेत की तुम्ही कामावरती यायचं नाही, किमान वेतनाचा हा मुद्दा आमचा गेले 4 महिने झाले चालू आहे। त्यामुळे कंत्राटी ठेकेदारांनी तुम्ही किमान वेतनानुसार पगार पाहिजे असेल तर कुणीही कामावर यायचे नाही आणि मी तुम्हाला काही कामावर घेणार नाही असे 20 ते 25 कामगारांना कामावरनं काढलेलं आहे। तरी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही त्या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे। मुद्दा असा झाला आहे की कंत्राटी कामगारांना नगरपालिकेमध्ये कोणतीही किंमत दिली जात नाही, त्यांना एक जनावरासारखी किंमत दिली जाते, त्यांना PF दिला जात नाही। त्यांनी सातारा नगरपालिकेमध्ये कंत्राटी कामगार असताना 7 ते 8 वर्ष झालं काम केलेलं आहे कोरोनाच्या काळात, तरी त्यांना आज पगार द्यावा लागेल म्हणून त्यांना दमदाटी करून कामावरती येऊ नका असे ठेकेदार दमदाटी करत आहेत। काही लोक कामावरती असताना दगावलेले आहेत, त्यांच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं गेलं जात नाही, त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केली गेलेली नाही, त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली गेलेली नाही। तर असे जे भ्रष्ट अधिकारी आहेत आणि जे स्वार्थी आहेत की जे फक्त कामापुरतेच ह्या लोकांचा वापर केला जातो आहे आणि ज्या लोकांना हीन दर्जाचे असे वागणूक दिली जाते, यांचे पगार वेळेवर दिले जात नाहीत। त्यांना पगार मागितले तर तेव्हा म्हणतात माझा काहीही संबंध नाही, तुम्ही ठेकेदार बघून घ्या। ठेकेदार म्हणतो तुम्ही कामावरती नाही आला तरी चालेल, मग ह्यांना वाली कोण हा प्रश्न घेऊन आम्ही गेले 4 महिने झाले लढत आहोत। तरी त्या कामगारांना किमान वेतनानुसार पगार दिला गेला पाहिजे आणि ह्यांना कायमस्वरूपी कामावरती घेण्यात आलं पाहिजे। आणि ज्या आमच्या माता भगिनी ज्या विवाद आहेत त्या सातारा नगरपालिकेची स्वच्छता करताना त्यांचे जे मालक वारलेले आहेत त्यांच्या कुटुंबांना त्यांच्याकडून सहकार्य मिळालं पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबातलं कोणी ना कोणीतरी त्यांच्याबद्दल कामावरती कायमस्वरूपी घेतलं पाहिजे। ह्या मागणीसाठी आज आम्ही इथं माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेलो।